अपडेटसाठी स्वाद आविष्कार चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा, कारण ही टोटली फ्री आहे. नाश्त्यासाठी बिना कष्टाचं झटपट हेल्दी असं काहीतरी बनवायचं असेल ना, तर हे बनवा. यासाठी या ठिकाणी 1 वाटी मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही ज्वारीचं देखील घेऊ शकता. 1 चमचा घरचं लाल तिखट, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा धनेपूड, पाव चमचा जिरेपूड टाकलेली आहे. 2 चमचे तीळ टाकायचेत. पाव चमचा हिंग टाकायचा आहे. यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे कोणतीही पालेभाजी तुम्ही टाकू शकता. मी या ठिकाणी पालकची 2-3 पानं छान बारीक चिरून टाकलेली आहेत. कोथिंबीर टाकलेली आहे. 2 लसणाच्या पाकळ्या एकदम बारीक ठेचून यामध्ये टाकलेल्या आहेत. पाव चमचा जिरे यामध्ये टाकलेलं आहे. तुम्हाला आवडत असल्यास बारीक चिरलेला कांदा देखील तुम्ही टाकू शकता. आता यामध्ये लागेल त्या प्रमाणात पाणी टाकून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. भज्याच्या पिठाप्रमाणे मी हे पीठ भिजवून घेतलेलं आहे. अजिबात कष्ट पडत नाहीत. अगदी 1 मिनिटातच आपलं हे पीठ तयार होतं. खूप जास्त पातळही करायचं नाही आणि खूप जास्त घट्टही ठेवायचं नाही. अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला. पाहू शकता. आता आपण याचे घावणं टाकून घेऊ. नॉनस्टिक पॅनवरती मी तेल टाकलेलं आहे. थोडंसं पीठ टाकून घ्यायचं आहे. ते अशा पद्धतीनं पसरून घ्यायचं आहे. छान असा पौष्टिक नाश्ता आहे. मुलं देखील आवडीने खातात. करायला देखील सोपं आहे. अजिबात कष्ट पडत नाही. एकदम झटपट होणारी रेसिपी आहे. थोडंसं आता वरच्या बाजूनी सुकल्यानंतर यावरती तेल टाकून घ्यायचं आहे आणि पलटून घ्यायचं आहे. मस्त खमंग खरपूस भाजून घ्यायचं आहे. दुसऱ्या बाजूनी देखील छान असं तेल टाकून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूनी आलटून पलटून आपल्याला मस्त खमंग भाजून घ्यायचं आहे. सगळ्या भाज्यांप्रमाणे सगळी पिठं देखील आपण खाल्ली पाहिजेत. त्यामुळे बाजरीचं घावन नक्की एकदा करून पहा. याच पद्धतीनं मी सर्व घावणं करून घेत आहे. जवळपास एवढ्या मिश्रणामध्ये 5 ते 6 घावणं तयार होतात. थालीपीठापेक्षा सोपी पद्धत आहे. ना थापण्याची कटकट, ना बिघडण्याची भीती. अगदी तुम्ही नवशिके जरी असाल तरी ही रेसिपी करू शकता. फक्त भाजताना थोडासा वेळ देऊन छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे आपल्याला. आणि अगदीच खूप जास्त वेळ लागत नाही. हार्डली 1-2 मिनिटात भाजून होतात. तर झटपट तयार होणारा मस्त हेल्दी नाश्ता तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू.